शिक्रापूर रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे। खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर भाष्य केले। अध्यक्ष, अर्थसंकल्पावर या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद देतो। माननीय अर्थमंत्री महोदयांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी आमच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचा तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्या उन्नत मार्गासाठी पहिल्या टप्प्या 25 किलोमीटरसाठी 6500 कोटी रुपयाची प्रस्तावित केले असल्याचं सांगितलं जाते। परंतु हा रस्ता 53 किलोमीटरचा आहे। त्यामुळे चाकण ते शिक्रापूर या दुसऱ्या टप्प्या रस्त्यासाठी सुद्धा तरतूद होणं गरजेचं आहे, कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात चाकणचा पूर्व भाग मेदनकरवाडी, कडाचीवाडी, राशे, भोसे, शेलगाव, शेलपिंपळगाव, बहुळ, साबळेवाडी ही मोठी गावं आहेत आणि त्या भागातच मोठ्या प्रमाणामध्ये आतापर्यंत ट्रॅफिक जाम होणे, ॲक्सिडेंट होणे आणि उद्योगांना, नोकरदारांना आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास होतोय। त्याच भागात या ठिकाणी पुढचा टप्पा होणं गरजेचं आहे। त्यासाठी तरतूद होणं फार मोठं गरजेचं आहे। त्यामुळे पुढचा टप्पा सुद्धा या बजेटमध्ये समावेश व्हावा अशी अपेक्षा आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा परवा आपल्या भाषणात सांगितलं आणि आजही कालही आपल्या अर्थमंत्री महोदयांनी सांगितलं की प्रत्येक मतदारसंघाला साधारणतः 50 किलोमीटर त्या ठिकाणी रस्ते दिले जाणार आहेत। परंतु काही तालुक्यामध्ये आदिवासी भाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि स्वातंत्र्यानंतर आदिवासी वस्त्या आणि वाड्या आजपर्यंत जोडल्या गेलेल्या नाहीयेत। त्यामुळे अधिकचे लांबी त्या तालुक्यामध्ये होत असताना आमच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाला सुद्धा 15-20 किलोमीटरची लांबी आदिवासी भागासाठी मिळावी आणि त्यासाठी तरतूद व्हावी अशी अपेक्षा करतो। खऱ्या अर्थाने रस्त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे, कारण इंडस्ट्रीयल भाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे, नागरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि 2.5 ब्लॉकचा मोठा तालुका असल्यामुळे शिरूर, खेड, कर्जत, पनवेल रस्ता 135 किलोमीटर लांबीचा आहे। त्याची किंमत साधारणतः 1200 कोटी रुपये बीओटीवर हाती घेतलेला हा प्रस्ताव शासनात सादर झालेला आहे। त्याबद्दल लवकरात लवकर विचार व्हावा। त्यामुळे चाकण शिक्रापूर रस्ता आणि चाकण भागातील पुणे नाशिक रोडवरची वाहतूक कोंडी कमी होणार आहे आणि ग्रामीण भागातील लोकांना मुंबईला जवळचा मार्ग होणार आहे। बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1500 रुपयाहून 2100 रुपये या ठिकाणी दिलेल्या आश्वासनानुसार तरतूद व्हावी अशी सर्वांचीच या ठिकाणी इच्छा आहे। महिलांवर होणारे अत्याचार वाढतच